येते हा ते महाराज महत्वाचा आहे. ज्ञानेश्वरी पारायण आणि त्याला जोडून असणारा हा सांप्रदायिक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. गेले सप्ताहभर कीर्तन, हरिपाठ, पारायण या सगळ्या कार्यक्रमाने आपलं गाव अशा प्रकारचा की त्या ठिकाणी देणादून गेलेला आहे. गावामध्ये अखंड अशा प्रकारचा हा नामाचा गजर चाललेला आणि आता काल्याच्या कीर्तनाने काल्याच्या प्रभावी होऊन हा भक्तीचा सोहळा, भगवान नामाचं महत्त्व आणि त्याला अनुषंगिक असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत आहात, हे करत आहात. गेल्या वर्षी मी इथे आलोच होतो, त्याच्यानंतर या वर्षी आलो. या संपूर्ण मधल्या वर्षामध्ये परमार्थाच्या दृष्टीने या गावात काय बदल झाला, किती फरक पडला, हे काही मी आताच काही सांगू शकत नाही. माझ्या लक्षातही ते येणार नाही. पण मी असं समजतो की अशा प्रकारच्या या उत्सवामुळे, या कार्यक्रमामुळे, संतांच्या अक्षरामुळे तुमच्यामध्ये लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही अर्थाने आपल्या जीवनामध्ये जर शांती, सुख, आनंद, समाधान, स्थैर्य या जर गोष्टी अनुभवायच्या असतील तर या संतांच्या अक्षराशिवाय आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याशिवाय कलियुगामध्ये आता पर्याय नाही. जिकडे तिकडे अंधकारमय अशा प्रकारच्या स्थितीमध्ये आपल्याला तारून नेणारा आणि योग्य दिशा दाखवणारा मार्ग जर कोणता असेल तर हा ज्ञानोबा तुकोबरायांचाच मार्ग.